राज्य सरकारच्या एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा, नाहीतर मराठा समाजातील शेतकऱ्यांची परिस्थिती उनाड गावच्या पाटलासारखी होईल असं मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित चैत्र पाडवा मेळाव्यात ते बोलत होते। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं चैत्र पाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मागील 5 वर्षांपासून हा मेळावा सुरू असल्याचं सांगत गाव तिथं शाखा काढण्याचं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना कोंढरे यांनी कोल्हापूरशी संबंधित 12 प्रश्नांवर उपस्थितांची मतं जाणून घेतली। कोल्हापूर ही ऐतिहासिक महत्त्व असणारी नगरी आहे। या ठिकाणी गडकोट किल्ले, विविध ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळं यांच्या आसपासचा परिसर सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटका असला पाहिजे असं सांगितलं। कोल्हापुरातील उद्योगांसाठी विविध व्यापारी असोसिएशनसोबत मराठा महासंघानं बैठक घेऊन कोल्हापुरात अधिकाधिक उद्योग येण्यास प्रयत्न केले पाहिजेत। राज्य सरकारच्या एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा, नाहीतर मराठा समाजातील शेतकऱ्यांची परिस्थिती उनाड गावच्या पाटलासारखी होईल असंही त्यांनी सांगितलं। एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध करा। बावनकुळे साहेबांचा आणि मुख्यमंत्र्यांचा फार आग्रह आहे। मी त्यासाठी एक बैठक आमदार सदाभाऊ खोत यांच्याबरोबर घेतली। हे सांगायचं मुद्दा काय माहिती आहे का, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी येणं केनं प्रकारे ही मराठा समाजाची शेवटची असेट आहे। मी माझं वाक्य जबाबदारीने वापरतो। ही असेट जर तुमच्या हातातनं गेली तर उनाड गावचा पाटलाला जी किंमत असते तीच तुम्हाला राहणार आहे। त्यामुळे जमीन विकू नका, तिच्यावर प्रेम करा, तिचा फायदा घ्या। ती घेत असताना आता अडचण काय आहे की गडहिंग्लज तालुक्यातल्या 2 भावातला एक भाऊ मुंबईमध्ये गिरणी कामगार आहे, बरोबर, आणि त्याचं डोकं फिरलं आणि त्यांनी तिथं जमीन विकली आणि भावाचा पण हिस्सा लिहून दिला त्याला, काय करून करायचं दे। तर ज्या भावाचा हिस्सा परस्पर तिथं डॉक्युमेंटने विकला गेला तर गडहिंग्लजच्या माणसाला मुंबईच्या गिरगावमध्ये जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी लागेल। लक्षात आलं? तिथं पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तालुक्यामध्ये गेल्यावर आपली परिस्थिती स्थानिक असून काय असते, आपल्याला आमदाराला फोन करावा लागतो, साहेबाला फोन करा, तिथं उभं करेल का? नाही करेल। मुंबईचा माणूस चंद्रपूरमध्ये जाऊन डॉक्युमेंट करेल। मुंबईला 800 ते 1000 पानाचं एक डॉक्युमेंट असतं। चंद्रपूरच्या क्लार्कला ते वजन घेतलं, त्याची वाक्य पण वाचता येणार नाही, 10,000 रुपये घेईल, रजिस्ट्रेशन करून देईल। असे नियर अबाउट 25 लाख दावे आत्ता कोर्टामध्ये आहेत। किती? कोर्टात आहेत। आपली मराठा महासंघाची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये चॅरिटी कमिशनरची ऑर्डर एक्सपायर्ड झाली, म्हणजे पासपोर्ट एक्सपायर्ड झाल्यानंतर तुम्हाला एअरपोर्टमध्ये एंट्री नाही आणि परदेशात जाता येत नाही। रजिस्ट्रारने नोंदली, आम्हाला 3.5 लाख रुपये सिटी सिव्हिल कोर्टामध्ये कोर्ट फी भरावी लागली। 3 लाख रुपये फी आणि 50,000 रुपये वकिलांची, अजून केस सुरुवात व्हायची। असे का होतं आहे तर एक दस्त एक रजिस्ट्रार चुकीच्या पद्धतीने नोंदवतो। तो रद्द करण्यासाठी तुम्हाला न्यायालयीन दावे हे सगळे करावे लागतात। राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महासंघाच्या वतीनं आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला। कोल्हापूरच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी डॉक्टर संदीप पाटील, शैलजा भोसले, शंकर शेळके यांच्यासह महासंघाचे तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।